महाराष्ट्र के मुख्यमंत्री और वरिष्ठ नेता देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने आज नागपुर में एक स्मृति सभा में दिवंगत बाबूराव जी तिड़के को श्रद्धांजलि अर्पित की। उन्होंने नागपुर और महाराष्ट्र की राजनीति में उनके अतुलनीय योगदान की सराहना की। कार्यक्रम को संबोधित करते हुए देवेंद्र फडणवीस ने बाबूराव जी तिड़के की आकस्मिक निधन पर गहरा दुख व्यक्त किया। उन्होंने कहा कि नियति ने हमसे एक बेहद लोकप्रिय नेता को छीन लिया है। फडणवीस ने तिड़के जी को एक जीवंत, शालीन और बहुमुखी व्यक्तित्व का धनी बताया। उन्होंने नागपुर जिले और पूरे विदर्भ क्षेत्र के दलगत राजनीति से ऊपर उठकर सम्मान कमाया था। फडणवीस ने याद किया कि वो बचपन से ही कांग्रेस पार्टी के भीतर तिड़के जी के नाम की चर्चा सुनते आ रहे थे। उन्होंने भावुक होते हुए बताया कि तिड़के जी के उनके पिता के साथ भी बेहद करीबी और मधुर संबंध थे। मुख्यमंत्री ने इस बात पर जोर दिया कि तिड़के जी में सभी राजनीतिक विचारधाराओं के लोगों के साथ मैत्रीपूर्ण संबंध बनाए रखने की एक अद्भुत क्षमता थी। उन्होंने राजनीति में अपनी एक ऐसी अमिट और विशिष्ट जगह बनाई थी जो हमेशा याद रखी जाएगी। अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून, उमदा व्यक्तिमत्व म्हणून विदर्भाला आणि महाराष्ट्राला आणि विशेषतः या नागपूर जिल्ह्याला ज्ञात असलेले बाबूरावजी तिड़के होते। मी देखील लहानपणापासून काँग्रेस पक्षातल्या ज्या नेत्यांच्या बद्दल या जिल्ह्यामध्ये चर्चा असायची, ज्या नेत्यांबद्दल बोललं जायचं त्यापैकी एक हे बाबूरावजी होते। माझ्या वडिलांसोबत त्यांचे अतिशय चांगले आणि घनिष्ठ संबंध होते। विशेषतः साखर कारखाना करता लोन मिळवण्यामध्ये अनेक वेळा अडचण आली आणि ज्यावेळी त्यांना लोन मिळावं म्हणून प्रयत्न करण्याकरता मी पण ज्यावेळी प्रयत्न केला त्यावेळी राजकारण आडवं आलं। अतिशय कठीण याच्यामध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यावेळी त्यांना आशीर्वाद दिला आणि तिड़के साहेबांचा सातत्याने आशीर्वाद होता। त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी साखर कारखाना सुरू केला, परिश्रम घेतले, मेहनत केली, पण साखर कारखान्याला म्हणावं तसं यश मिळू शकलं नाही। खरं म्हणजे विदर्भाच्या भूमीमध्ये साखर कारखाना काढणंच खूप कठीण काम आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो या जन्मी साखर कारखाना सुरू करतो, अशी स्थिती आहे। पण या सगळ्यामध्ये शेतकऱ्याच्या जिव्हाळ्यामुळे त्यांनी या साखर कारखान्याचं इंद्रधनुष्य पेललं आणि त्यावेळी त्यांनी अतिशय मेहनतीने हिम्मत करून तो यशस्वी करण्याचा आयुष्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न केला। भूविकास बँकेचे अध्यक्ष म्हणून देखील सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या अनेक अडीअडचणी सोडण्याकरता यशस्वीपणे काम केलं। या सगळ्या काळामध्ये विशेषतः सहकार क्षेत्रातला एक उत्तम कार्यकर्ता म्हणून, त्याचबरोबर शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी नाळ त्यांची बांधल्या गेली होती। अनेक वर्ष त्यांनी सातत्याने त्या कटिबद्धता ती कायम ठेवून सातत्याने हे काम करण्याचा प्रयत्न केला।